सगळ्यांना नमस्कार. बरे आहात ना सर्व? गावांच्या वार्ता सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी टेरेसवर शेकोटी करायचा प्लॅन केला आहे आणि त्याचबरोबर आपण चिकनसुद्धा भुजणार आहोत. हा प्लॅन नेमका तनिषसाठी केला होता. त्याला सरप्राईज द्यायचा होता, पण वाटते तो त्याच्या मम्मी पप्पांबरोबर फिरायला बाहेर गेला आहे. माहिती नाही आज तनिषला सरप्राईज देता येणार की नाही येणार, पण चला आता आलोय तर आपण तरी शेकोटी करूया. थोडा वेळ वाट बघूया. मला वाटत नाही तनिष काय लवकर येईल, तर चला आपणच चिकन भुजायला सुरुवात करूया. तनिष माझ्या काकाचा मुलगा. त्याला जाम दिवसापासून शेकोटी करायचं मन करत होतं. तो गावात सर्वांना बोलत फिरायचा, चला शेकोटी करू, चला शेकोटी करू, पण त्याचं कोणी ऐकायचं नाही. तो जेव्हा पण शेकोटी करायचा प्लॅन करायचा, त्याचा प्लॅन नेहमी फेल व्हायचा. एक दिवशी त्याने सर्वांना जमा केलं आणि शेकोटी करायला लाकडं वगैरे सर्व जमा केली. पण नेमकं दुसऱ्या दिवशी त्याची शाळा होती आणि त्याची शाळा सकाळची असते. रात्रीचे 9:30 वाजले आणि त्याच्या घरातले त्याला बोलवायला आले. तनिषने काही नाही ऐकलं. तनिष घरी जायला मना करत होता, पण त्याच्या आईने त्याला धपाटा दिला आणि घरी घेऊन गेली आणि तनिष बिचारा रडत रडत घरी गेला. तनिषचा शेकोटी करायचं स्वप्नच राहून गेला. मग तेव्हा मी ठरवलं, चला तनिषला सरप्राईज देऊया आणि त्याच्यासाठी चिकनसुद्धा भुजूया, कारण की तनिषला शेकोटी करताना चिकन आणि बटाटे भुजून खायला खूप आवडते. पण माहिती नाही आज त्याला हे चिकन खायला भेटेल की नाही, कारण की आता खूप उशीर झाला आणि मला वाटत नाही तनिष येईल किंवा नाही. इतक्यात जर तो येणार असता त्याला यायला हवं होतं. चला आता चिकन पण शिजत आलेलं आहे. जर तो नाही आला तर आपल्याला चिकन खायला लागेल आणि तनिषला सरप्राईज द्यायचं. वाटते तनिष आला. हा तर तनिषचा आवाज आहे. अरे आल्या आल्या तो किती खुश झाला. हा प्लॅन त्याच्यासाठीच होता. मी त्याला सांगितलं, तो खूप खुश झाला. चिकन पण जस्ट शिजून झालेलंच होतं. रेड चिकन, व्हाईट चिकन. तनिषला सांगितलं मी, चला आता आपण पार्टी करायला स्टार्ट करूया. सर्वात पहिला मी जे पण चिकन बनलेलं होतं ते तनिषला खायला दिलं, बघायला की टेस्ट कशी झाली, कसं शिजलं आहे चिकन. मला वाटलं तो येडा बनवतोय आणि असंच मस्करीत बोलतोय, पण मी पण टेस्ट केलं तर चिकन खरंच खूप छान झालेलं होतं. त्याचबरोबर मी व्हाईट चिकन, मलाई चिकन जे होतं ते पण शिजायला टाकलं आणि आम्ही चिकन फ्राईड राईस खायला सुरुवात केली. खाऊन पिऊन तो वैतागून गेलेला. त्याला मार्शमेलो भुजून खायचं होतं. मग आम्ही पहिला एक मार्शमेलोला टेस्ट दिली, त्याच्यानंतर मार्शमेलो भुजायला सुरुवात केली. मार्शमेलो भुजता भुजता आम्ही असंच काहीतरी बरंच काय वेगवेगळ्या स्टोरी बोलत होतो. त्याचबरोबर मार्शमेलो वगैरे पण भुजून झाले आणि आम्ही मार्शमेलो खायला सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्हाला हा कंटेंट कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन गावांच्या वार्ता सिरीजमध्ये.